गाठ असो कोणतीही, नका करू दुर्लक्ष. करा उपचार आधी, नाहीतर व्हाल कॅन्सरचे भक्ष. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग. SSPM कॅन्सर सेंटर. महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्करोग तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत. संपर्क 74 990 49 561 आणि 74 996 91 705. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे. SSPM कॅन्सर सेंटर. करूळ घाटात कणकवलीतील शेखर राणे यांच्या गाडीला अपघात झाला होता. ही कार तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळली. दैव बलवत्तर म्हणून राणे दाम्पत्य वाचलं. हा अपघात कसा घडला, राणे दाम्पत्य कसं वाचलं, ऐकूया चित्तथरारक अनुभव त्यांच्या. अपघात झाला आपला ह्या गगनबावडा घाटामध्ये, आणि त्या घाटाच्या एवढ्या खोल दरीत जाऊन तुम्ही आज सुखरूप पोहोचला. काय नेमका ठरवला होता? सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे स्वामींनी आम्हाला वाचवलं. स्वामींची कृपा. स्वामी होते म्हणून आम्ही वाचलो. कामानिमित्त मी वरती बावडा घाटात गेलेलो आणि येताना गाडीच्या स्टेअरिंगवरचा माझा ताबा सुटला. स्टेअरिंग लॉक झालं एका वळणावरती. एक्झॅक्ट आता लोकेशन मी सांगू शकत नाही, कारण रात्रीची वेळ असल्यामुळे समोरून गाडीचा प्रकाश डोळ्यावरती पडला आणि स्टेअरिंग मी रस्त्याच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला गाडी, आणि स्टेअरिंग फिरलं माझं, आणि जे डाव्या साईडला माझं गेलं ते स्टेअरिंग परत लॉक झाल्यामुळे परत माझं ते आलंच नाही. आणि जे खाली गेली गाडी, 2 बॅरिगेटच्या मधून गॅपमधनं जी खाली गेली गाडी, ती जवळपास 1-2 मिनटं मला काय कळलंच नाही. ही तर बेशुद्धच झाली त्यावेळी. म्हणजे हिला काहीच माहिती नाही की आपण कुठे चाललो आहे, गाडी कुठे जाते, काय जाते, हे हिला काहीच समजलं नाही. पण माझे डोळे उघडे होते, मी बघत होतो. गाडी पूर्ण जवळपास 1-2 मिनटं गाडी सरळ खाली धरीत चाललेली. आणि नंतर मग मी डोळे बंद केले. मी म्हटलं झालं, संपलं आता, आपलं आयुष्य संपलं, आपण गेलो आता. ह्यानेच खाली गेलो आणि गाडी 2-3 पलटी झाली. 2-3 पलटी झाली, पण नशीब आमचं एवढं चांगलं की आम्ही सीट बेल्ट लावला होता म्हणून आम्हाला काही झालं नाही, कुठे दुखापत झाली नाही. 2-3 पलटी झाल्यानंतर एका मोमेंटला गाडी थांबली, कुठेतरी थांबली, कुठे ते आता लक्षात येत नाही माझ्या. एका ठिकाणी गाडी थांबली आणि नंतर हिला जाग आली. ही बोलली, शेखर तू कुठे आहेस, कुठे आहेस? म्हटलं मी हाय, इथेच आहे, तुझ्या बाजूलाच आहे, तुझ्या बाजूलाच आहे. म्हटलं मला काय झालं नाही. ही म्हणते तू कुठे, तुला काय लागलं आहे का, तुला काय झालं काय? नाही. म्हटलं मला काय झालं नाही. म्हटलं तू मोबाईल ऑन कर, मोबाईलची टॉर्च ऑन कर, कारण गाडीत काळोख झाला. समोरची हेडलाईट चालू होती पण आतमध्ये गाडीत लाईट बंद होती, आणि माझा मोबाईल कुठे गाडीत पडला, तो भेटलाच नाही. माझ्या खिशातला मोबाईल पडला माझ्या गाडीत कुठे. मग हिने पर्समधला आपल्या मोबाईल काढला, मोबाईलची टॉर्च ऑन केली, आणि पहिलं तिने मला बघितलं. म्हटलं तू बरा आहेस काय, तू बरा आहेस काय? म्हटलं मी हो मी बरा आहे, मी बरा आहे. मग तोच मोबाईल घेऊन मी हिला बघितलं, तुला कुठे काय लागलं आहे का, तुला काय झालं आहे का? ती बोलली नाही, मला पण काय नाही झालं आहे, मला पण आपण कुठे आलो, काय झालं आहे? म्हटलं आपलं ॲक्सिडेंट झाला, आपण बावडा घाटात पडलो, दरीत कुठेतरी कोसळलो आपण, कुठे तर मला माहिती नाही, आणि किती फूट खाली आलो हे मला माहिती नाही. म्हटलं आपण बाहेर पडायचा प्रयत्न करूया. ही म्हणते, आणि खाली जाईपर्यंत स्वामी 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 हेच हिच्या तोंडात नाव, स्वामींचं जप, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा असं करतात. तिच्या तोंडातून जरी बेशुद्ध होती तरी पण तिच्या तोंडातनं हाच शब्द की स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. आणि नंतर
मी ड्रायव्हर साईडचं माझं हे काढला सीट बेल्ट मी काढला. सीट बेल्ट काढल्यानंतर मी फ्री झालो, कारण ही अशी होती तिच्यावरती मी असा वरती पडलेलो, त्याच्यामुळे मला हालचाल करायला जमत नव्हती सीट बेल्टमुळे. सीट बेल्ट काढल्यानंतर मग मी फ्री झालो आणि ड्रायव्हर साईडचा दरवाजा बघत होतो मी, हे करून उघड बाहेर येतो काय बघत होतो, कारण गाडी अशी झालेली म्हणजे ड्रायव्हर साईडचा दरवाजा वरती झालेला आणि तो दरवाजा मी ओपन करून बघत होतो येतो आहे का. नंतर काचीवरती जोरात मी मारलं, काच फुटते का, मतलब काच फोडून आपण दरवाजा उघडायचा ते पण होत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी पाठीमागे आलो, तसाच मी मागे आलो फिरत घसटत असा मागे आलो आणि मागचा दरवाजा मी बघत होतो, तो पण सेम तसाच. गाडी लॉक झाली, मी परत चावी ऑन ऑफ करून बघितली, चावी पुढे जाऊन मी ऑन केली ऑफ केली बघितली, मतलब त्यामुळे कदाचित लॉक उघडलं तर, पण ते पण नाही. पण देवाच्या दयेने सुदैवाने आमच्या पाठची जी काच होती ह्याची आपली डिकीची, ती काच फुटलेली होती, ऑलरेडी फुटलेली होती पूर्ण काच. मला म्हणजे बाहेरचं मला दिसत होतं. हिला बोललो म्हटलं तू फक्त माझ्या पाठून ये. मी हिचा सीट बेल्ट काढला, सीट बेल्ट काढल्यानंतर ही पण फ्री झाली आणि नंतर पाठची जी आमची सीट होती बॅक साईड, ती सीट माझी फोल्ड होते, ती मी फोल्ड करून त्याच्यातनं आम्ही दोघंजणं आम्ही असा कांगावा बाहेर असा करत आम्ही दोघंजणं त्यातनं रेंगाळत आम्ही काचीतनं त्या पाठच्या काचीतून बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडल्यानंतर बघितलं तर पुढे 3-4 फुटावरती अजून एक दरी होती आणि आमची गाडी जी अडकली तिथे एका दगडामुळे गाडी अडकली. तो जर दगड तिथे नसता तर आम्ही अजून खाली गेलो असतो, अजून खालच्या ह्याच्यात. म्हणजे आम्हाला काय चान्सच नव्हता कोणाला काय कळवायला, किंवा म्हणजे कोणाला समजलं पण नसतं काय झालं आहे ते आमचं. मग तिथून आम्ही त्याच्यातनं बाहेर पडून हळूहळू गाडीच्या साईडने आम्ही बाजूने झाडाला पकडत आम्ही वरती आलो आणि वरती ज्या रस्त्याने आमची गाडी खाली आली तो ॲक्च्युली पावसाचा एक ओहोळ होता बारका, त्या ओहोळ्यातनं आमची गाडी खाली आली. नंतर मला वाटलं की अंतर जास्त नसेल, एक 50-1 फूट अंतर असेल असा मला असा अंदाज, कारण खालून काहीच समजत नव्हतं, वरून किती खाली आलो आम्ही ते. मग हिला मी म्हटलं तू इथे थांब, म्हटलं मी, कारण हिची अशी कंडिशन होती की हिला वरती पाय टाकणं पण शक्य होत नव्हतं, एवढी ही हरमळलेली, म्हणजे ती घाबरलेली पण आणि तिच्यात त्राण उरला नव्हता. पण मी बोललो की तू एक काम कर, तू इथेच बसून राहा दगडावरती, मतलब मी वर जाऊन बघतो आणि वर कोणाची तरी मदत मिळते का बघतो वरती रस्त्यावरती जाऊन. पण नंतर एक विचार केला की हिला ह्या गाडी इथे ह्या साईडला आणि हिला इथे बसून म्हटलं हिचं काय झालं तर परत, आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे मी विचार केला थांबूया, थोडा वेळ थांबूया. आणि हिचा मोबाईल घेतला, माझा मोबाईल गाडीतच पडला, हिचा मोबाईल घेतला आणि हिच्या मोबाईलला बघितलं तर रेंज होती. मग पहिला फोन आमच्या समोर एक राहतो माझा मित्र समीर राणे म्हणून राहतो माझा मित्र, म्हणजे भाऊच आहे तो माझा म्हटलं तर. त्याला पहिला आधी बघितली रेंज आहे, त्याला पहिला फोन केला आणि त्याला फोन करून सांगितलं की असं समीर आमचा ॲक्सिडेंट झाला आहे, बावडा घाटात आमचा ॲक्सिडेंट झाला आहे. मी एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकत नाही कुठे ते, पण घाट उतरताना सुरुवातीलाच कुठेतरी झालं आहे आमचं, म्हणजे घाट खूप खाली आहे अजून. आम्ही तिकडनं स्टार्ट मारला, ते सूर्यास्त जो पहिला पॉईंट आहे तिथूनच पुढे कुठेतरी आमचं ॲक्सिडेंट झालं रात्रीच्या वेळेत, मला माहिती नाही कुठे झालं ते. तो बोला ठीक आहे. त्याच्यानंतर आमचा दुसरा एक मित्र रविकांत माझगावकर म्हणून, तो माझ्यावरती राहतो, त्याला फोन करून सांगितलं की रवी असं. तो बोला हो, मला समीरने फोन केला, मला फोन करून सांगितलं असं झालं. तो बोलले तुम्ही कुठे जाऊ नका, तिथेच थांबा. म्हटलं फक्त मी सांगू शकत नाही मी कुठे आहे काय आहे ते. आणि मोबाईलची बॅटरी पण जवळपास 35% बॅटरी शिल्लक राहिलेली. मग थोड्या वेळाने अर्ध्या तासाने जे आमच्या मागे ट्रकवाले होते ते ट्रकवाले दोघेजण अर्ध्या तासाने अर्ध्या रस्त्यापर्यंत आले आणि त्यांची बॅटरी आम्हाला दिसली वरून. मग मी मोबाईलची टॉर्च ऑन करून त्यांना दाखवलं, त्यांना खालून दाखवली. ते वरून बोलले की तुम्ही कोण आहात. म्हटलं मी आणि माझी मिसेस दोघंजणं आम्ही ओके आहोत, आम्हाला काय झालं नाही आहे, आम्ही बरे आहोत, फक्त आम्हाला वरती यायचा रस्ता सापडत नाही आहे. ते बोलले ठीक आहे आम्ही येतो आहे खाली, आम्ही माणसं येत आहेत. म्हणजे त्यांनी कोणतरी पोलीस चौकीत खालच्या फोन करून त्यांनी सांगितलेलं. ते बोलले की आमची माणसं येत आहेत. मग मी बोललो माझे पण मित्र येत आहेत कणकवलीवरनं, मी त्यांना सांगितलं आहे फोन करून फक्त तुम्ही रस्त्यावरती थांबा, कारण त्यांना आम्ही कुठे एक्झॅक्ट स्पॉटवरती आहोत ते समजणार नाही, तुम्ही रस्त्यावरती फक्त थांबा, म्हणजे ॲटलिस्ट त्यांना की बाबा ह्या मार्गाने खाली गेले आहेत हे समजेल. ते बोलले ठीक आहे आम्ही जातो. आणि तसेच ते परत गेले वरती. आणि नंतर पाऊस सुरू झाला, जोरात पाऊस सुरू झाला. आम्ही जिथे बसलेलो
तिथे ओहोळ होता आणि सुरुवातीला थोडं 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 पाणी यायला लागलं. त्याच्यानंतर अजून पाणी वाढलं, जवळपास एवढं पाणी आम्हाला पायाला लागायला लागलं. हिला बोललो, म्हटलं दर्शू आपण म्हटलं इथून उठूया, कारण पावसाचा जर जोर वाढला आणि पाण्याचा जर फ्लो वाढला तर आपण पाण्याबरोबर खाली जाऊ शकतो. मग कसं तरी हिला बोललो की तुझी हिंमत आहे का वर चढायची, कारण हिला पाय टाकायला जमत नव्हता, एवढी घाबरलेली. ती बोलली ठीक आहे चालेल. हिने एवढी हिंमत दाखवली, ठीक आहे म्हटलं. त्या मोबाईलच्या टॉर्चवरती आम्ही ते दगड झाड जे काही मिळेल त्याला पकडत वरती आम्ही आलो. वरती म्हणजे जवळपास आम्ही 50-1 फूट वरती आलो आम्ही. हां, 50-1 फूट आम्ही वरती आम्ही आधारावरती हिला धरून हिला वरती घेऊन ही वरती जात होती. तसं मी मोबाईलच्या टॉर्चवरती, काहीच आजूबाजूला दिसत नव्हतं, मोबाईलच्या टॉर्चवरती आम्ही वरती, आणि त्यात परत पाऊस चालू, बारीक पाऊस चालू होता. आलो वरती आणि जवळपास अर्ध्या-पाऊण तासाने वरून आम्हाला पुन्हा बॅटरी दिसली. म्हणजे आम्हाला कळलं की कोणतरी आलं आहे, आम्हाला वाचवायला कोणतरी आलं आहे. पण त्यांना दिसत नव्हतं आम्ही कुठे आहोत ते, कारण ते झाडाझुडपामुळे त्यांना ती आमची बॅटरीचा प्रकाश दिसत नव्हता. मग त्यांनी एका मोमेंटला बॅटरी बंद केली आणि त्याच्यानंतर आम्ही मग त्यांना खालून टॉर्च दाखवली. तेव्हा त्यांना समजलं की हे एक्झॅक्ट इथे आहेत. मग ते हळूहळू खाली आले. त्यात एक आपल्या पोलीस चौकीतले पोलीसवाले, मला त्याचं नाव आठवत नाही आता, नाव आहे पण ते लक्षात येत नाही माझ्या, आपल्या जे चेकपोस्ट आहेत त्या चेकपोस्टला पोलीसवाले आहेत तिथे ते. आणि मी आभार मानतो त्यांचे. आणि ते जे 2 ट्रकवाले होते त्यांचे आभार मानतो की ते जर नसते तर आज कोणालाच माहिती पडलं नसतं की आम्ही कुठे कुठे झालं हे कोणालाच समजलं नसतं. पण ते देवासारखे ते खाली आले आमचा शोध घेत की काय झालं, कोण पडलं आहे काय. त्या अर्धा तास खाली आले चालत बघत. आणि त्यांना जेव्हा आम्ही आवाज दिला तेव्हा त्यांना शाश्वती झाली की बाबा हे आहेत, सुखरूप आहेत. तेव्हा ते वरती जाऊन त्यांनी सगळ्यांना माहिती करून त्यांनी सगळ्यांना सांगितलं. मग ते 2 ट्रकवाले राधानगरीतले आहेत काहीतरी, ते आय थिंक नाव त्या माझ्या मित्राकडे नावं सगळ्यांची आहेत. आणि ते पोलीसवाले जे खाली चेकपोस्टला होते ते 4-5 खाली आले आम्हाला रेस्क्यू करायला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळपास आम्हाला 200 फूटच्या आसपास त्यांनी वरती आम्हाला त्यांच्या आधाराने आम्ही वरती आलो. आणि त्याच्यानंतर घटनास्थळी हे पोचले, कोणते ह्याच्यावाले सुरक्षावाले, हां ते आले, जीवरक्षक दल तिथे आले रश्शी घेऊन. त्यांनी आम्हाला नंतर जवळपास 100 फुटाच्या आसपास 100 ते 150 फुटावरती आम्ही पोचलो. तेव्हा त्यांनी आम्हाला रश्शीने वरती काढलं. पण वर येईपर्यंत म्हणजे एका मोमेंटला तर असं वाटलेलं की म्हणजे आमचं आयुष्य संपलं आता, म्हणजे झालं, आम्ही संपलं आता. पण ही बोलले की स्वामीने आपल्याला एवढं होऊनसुद्धा आपल्याला काहीच झालं नाही. आपण किती फूट खाली पडलो, एवढ्या फूट खाली जाऊनसुद्धा आपल्याला काहीच झालं नाही, काहीच लागलं नाही, साधं खरचटलं पण नाही. मुकामार लागला आहे थोडासा किरकोळ, ते आता आम्ही डॉक्टरकडे जाऊन बघतो आम्ही, मुकामार किरकोळ लागला आहे. पण बाकी आमच्या एक थेंब रक्ताचा कुठून आमचा आला नाही. ही स्वामींची कृपा म्हणावी लागेल. आणि हिचं थोडंसं पुण्याई असं म्हणावं लागेल, वडिलांची पुण्याई आमच्या असं म्हणावं लागेल. आणि एक तुम्हाला सांगतो, त्या मोमेंटला तिथेच म्हणजे ज्या मोमेंटला आम्ही जिथून गाडीतनं बाहेर पडलो आणि मी माझ्या मित्राला फोन केला, समीरला, आणि त्या रवीला फोन केला, 10 मिनिटांनी माझ्या आईचा फोन आला. तिथेच आईचा फोन आला. आईने मला विचारलं कुठे आहे म्हणून. मी हिला म्हणतो अगं आईचा फोन आला, काय सांगू आईला, कुठे आहोत आपण हे सांग ना आईला, काय सांगू. पण मला 2 मिनटं मी विचार करतो आहे की काय सांगू आईला, काय सांगू. मग मी आईला सांगितलं, आई आम्ही येतो आहे, खाली येतो आहे आम्ही, वैभववाडीत आमची गाडी बंद पडली आणि तो रवीला मी बोलवलं आहे, तो रवी गाडी घेऊन येतो आहे. मग आम्ही तिथे म्हणजे मरणाच्या दारात आम्ही तिथे होतो असताना पण म्हणजे आईचा फोन आल्यानंतर मी आईला असं सांगितलं. आणि तिथून मग जेव्हा वरती आलो तेव्हा
सगळ्यांचे आभार मानायचे राहून गेले, कारण त्या गर्दीतनं मला कोण कुठे होते काहीच समजलं नाही. तसंच आम्हाला ह्याच्यात त्यांच्या पोलीस गाडीत घालून आम्हाला खाली वैभववाडी PSCला घेऊन आले. तिथे आमची मेडिकल चेकअप म्हणजे काय लागलं वगैरे काय ते सगळं बघितलं, BP वगैरे सगळं चेक केलं. आम्हाला म्हटलं काय झालं नाही, म्हणून मग आम्ही तसंच रात्री घरी आल्यानंतर हा प्रकार घरी आम्ही आईवडिलांना सांगितलं. खूप नशीब बलवंत होतं म्हणून तुम्ही वाचलं. पण तुम्ही धीर दाखवलं आहे आणि त्या धीरामुळेच आजपर्यंत हे सगळे दिवस इथे होते. काय सांगा? काय सांगू आता मी, सगळं स्वामींचं मला सुंदरच नव्हती, म्हणजे काय होतं आहे काय नाही. मला तेव्हा जाग आली जेव्हा गाडी थांबली, तेव्हा मला जाग आली. तेव्हा मी ह्याला विचारलं आपण नक्की कुठे आहोत, काय झालं आपल्याबरोबर. त्याफक्त माझ्या तोंडात एवढंच नाव होतं, स्वामींचंच फक्त नाव माझ्या तोंडामध्ये होतं. बाकी नंतर कसं काय घडलं मला खरंच माहिती नाही काय. तुमच्या मोबाईलला रेंज होती म्हणून तुम्ही हां. करू शकला. हां. त्यानंतर तुम्ही त्यांना धीर दिला, हळूहळू वरती चालत आला असं त्यांनी सांगितलं. हो. काय म्हणजे एवढं सगळं प्रसंग घडून देखील तुम्ही धीर दाखवला म्हणून आतापर्यंत हे आपल्याला म्हणजे पुनर्जन्म मिळाला असं हो. म्हणतात. तिने मला बोलून दाखवलं. तिनं म्हटलं शेखर आपल्याला स्वामींनी परत जन्म दिला आहे, पुनर्जन्म झाला असं समज, की या एवढ्या ह्याच्यातून संकटातनं आपण वाचलो. कारण गाडीतनं जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा बघितलं की गाडीचे जे काय पार्ट होते सगळे काच वगैरे हे एका तिकडे सगळे एका साईडला पडलेलं होतं. गाडीची अवस्था आम्ही जेव्हा बघितली तेव्हा हिला पण विश्वास बसत नव्हता, मला पण विश्वास बसत नव्हता की एवढ्या ॲक्सिडेंटमधून आम्ही सुखरूप बाहेर पडलो. खरंच म्हणजे त्या मोमेंटला म्हणजे काय करायचं आणि काहीच सुचत नव्हतं. किती वाजता नेमकं झालं? साधारण 8, 8:15च्या आसपास, 8:15च्या आसपास कुठून कुठे गेले होते? वरून आम्ही खाली येत होतो आणि त्या मोमेंटला गाडी स्किड झाली म्हणजे स्टेअरिंग जे माझं फिरलं लॉक झालं ते खाली म्हणजे काय समजलंच नाही. आणि बरोबर आमचं त्या 2 बॅरिगेटच्या मधून रस्ता म्हणजे असं व्हाळ होता, त्या व्हाळातून गाडी खाली गेली आमची. खाली गेली ती गेलीच खाली. आणि जेव्हा वरती आलो हिला मी म्हणत होतो की तू इथे बस, मी जातो वरती. पण जेव्हा वरती आलो तेव्हा समजलं की आम्ही किती फुटावर खाली गेलो आहे हे आम्हाला वरती आल्यावरती कळलं. कारण वरती यायला जवळपास आम्हाला 1.5 ते पावणे 2 तास लागले वर येण्यासाठी. कारण अर्धा तास आम्ही अगोदर चाललो, त्याच्यानंतर ते आल्यानंतर जवळपास 1-1.5 तास. दगड आणि पाऊस पडत असताना तुम्ही चालला? मोबाईलच्या टॉर्चवरतीच फक्त आम्ही वरती आलो. आणि त्याच्यानंतर त्यांची जेव्हा लाईट दिसली तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही निश्चिंत झालो की कोणतरी आपल्याला वाचवायला आलं आहे हे आम्हाला समजलं. तोपर्यंत हिला मी बोललो की जेवढा अंगात दम आहे, जेवढा अंगात जीव आहे तेवढा आपण, तुला जेवढं शक्य होईल तेवढं तू वरती चल, मी आहे तुझ्यावर. आणि आम्हाला तिथे गेल्यानंतर असं समजलं की हल्लीच त्या मानगावकर म्हणून आपल्या कणकवलीतले त्यांचं ॲक्सिडेंट तिथेच झालं. त्याच्यानंतर बरेच जण आम्हाला बोलले की त्या स्पॉटला आत्तापर्यंतचं त्या पोलीसवाल्यांनी आम्हाला सांगितलं आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये तुम्ही दोघंच अशी आहात की तुम्हाला काहीही न होता तुम्ही एवढ्या वरती आला, सुखरूप वरती आलात. कारण आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये जवळपास तिथे 50 लोक गेली आहेत जी वाचली नाहीत. तुमचं नशीब चांगलं, कालचा दिवस पण चांगला होता, एकादशी होती आणि स्वामी पण आमच्या पाठीशी होती. म्हणून आम्ही ह्याच्यातनं या एवढ्या मोठ्या संकटातून एवढं होऊनसुद्धा आम्ही वाचलो. स्वामींची कृपा. तर एवढ्या काळोखात तुम्ही धीर दाखवला आहे, पाऊस पडत होता, पाणी पुढे होतं, तरी देखील काय सांगता? म्हणजे मला कसं बळ मिळालं हे मला माहिती नाही. मी हिंमत दाखवली, स्वामींचं नाव घेतलं आणि म्हटलं आता इथून बाहेर पडायचं तर आहेच आपल्याला. कसंही करून इथून बाहेर पडायचं आहे, ते महत्त्वाचं आहे. जीव आपला वाचणं महत्त्वाचं आहे. त्या ह्याच्यावरती मी बाहेर पडले आणि ह्यालाच पण सांगितलं की तू आधी म्हणजे हे करू नको, पटपट वरती ये. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.